ग्रेट अँड सुपर ऑसम एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. सो यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की जिओ ब्लॅक मध्ये एस-आय-पी कशी करायची. मी काल पण सांगितलेलं, याच्या आधी आठवडाभरापासून आपलं जिओ ब्लॅक रॉक चालू आहे आणि काही लोक यामध्ये, काही लोकांना लगेच समजलं आणि काहींना थोडंसा, ज्यांना अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम होतो, जसं माझ्यासारखं मला पण इनिशियल लेव्हलला अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम होतो. तर मी समजू शकतो की तुम्हाला काय काय इश्यू होऊ शकतात, राईट? सो त्यासाठी परत एकदा स्टेप बाय स्टेप हाऊ टू स्टार्ट एस-आय-पी विथ जिओ ब्लॅक एन-एफ-ओ न्यू फंड ऑफर, हे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो उद्याचा शेवटचा दिवस, म्हणजे आज आहे 11 तारीख, उद्या आहे 12 तारीख, शेवटचा दिवस आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न पडू शकतात त्याचे सगळे आन्सर मी परत एकदा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, राईट? सो जर तुम्ही चॅनलवरती नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही क्वेश्चन असेल तर ते सुद्धा विचारायला विसरू नका. ओके, सो चॅट बॉक्स, कमेंट मध्ये सगळं तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता, राईट? सो एव्हरीबडी प्लीज प्लीज राईट स्टार्ट इन द कमेंट सेक्शन. ओके, ग्रेट, लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी मी माझी स्क्रीन शेअर करतोय आणि यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स पडू शकतात ते क्वेश्चनची मी एक लिस्ट बनवलेली आहे आणि आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत. कारण ऑलरेडी सांगितलं तर आहे की कसं चालू करायचं. सो चालू झाल्यानंतर सुद्धा क्वेश्चन आहेत की सर ते दिसत नाहीये, एस-आय-पी कुठे आहे, लमसम कुठे आहे? तर परत एकदा मी तुम्हाला सांगतोय एकदम क्विकली, राईट? सो दिस इज अ व्हेरी क्विक व्हिडिओ. ओके, अँड लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी मी माझी स्क्रीन शेअर करतो अँड आय होप माझी स्क्रीन सर्वांना क्लिअर दिसत आहे. ओके, सो बिगिनर क्वेश्चन लिस्ट मी काढलेली आहे. हा फंड कसा खरेदी करायचा, राईट? जिओ फायनान्सचा जो फंड आहे, निफ्टीचा जो फंड आहे, तो कसा खरेदी करायचा, त्याबद्दल मी परत एकदा इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेमो देतोय, राईट? सो जिओ फायनान्स ऍप, वेबसाईट किंवा इतर प्लॅटफॉर्मवर कुठे खरेदी करू शकतो? तर जर हा फंड तुम्ही जिओ प्लॅटफॉर्मवरच खरेदी केला, दॅट विल बी बेटर, मी असं म्हणेल. काही ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटसाठी वगैरे इश्यू येऊ शकतात. तर तुम्ही जिओ फायनान्सची ऍप डाउनलोड करा आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट तिथे इन्व्हेस्ट टॅबवरती क्लिक केलं की तुम्हाला स्टार्ट होईल. कशा प्रकारे स्टार्ट होईल? तर बघा, सर्वात आधी मी हे समजतो की प्ले स्टोअर वरती जाऊन सगळेजण जिओ फायनान्सची ऍप डाउनलोड करू शकतात. सेकंड, जिओ फायनान्सची ऍप तुम्ही जसंही डाउनलोड केली तशी तुम्हाला इथे एक लिस्ट मिळेल, तसं इथे इंटरफेस मिळेल. यामध्ये माझी करंट व्हॅल्यू दिसते कारण की मी हा डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं. अजूनपर्यंत लमसम किंवा एस-आय-पी ची अमाउंट यामध्ये ऍड नाहीये. त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊन जाऊ नका की सर तुमची तर अमाउंट दिसते, आमची दिसत नाही. तर असं काही समजू नका. हे मी आधी केलेलं आहे. डेट फंड त्यांचा ज्यावेळेस आला त्यावेळेस मी डेट फंड मध्ये 1 लाख रुपये टाकले होते. ओके, 1,07,000च्या आसपास टाकलेले, राईट? सो इथे जर तुम्ही खाली आलात, आता खाली जर बघितलं, इन्व्हेस्ट टॅब आहे. ओके, या इन्व्हेस्ट टॅब वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फर्स्ट थिंग, इन्व्हेस्ट टॅब वरती क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्ट टॅब वरती जसं क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट असं ऑप्शन आहे. कॅन यू चेक दिस इन्व्हेस्ट ऑप्शन? ओके, इथे तुम्हाला दिसते इन्व्हेस्ट. या इन्व्हेस्ट टॅब वरती क्लिक करायचं. मी तुमच्यासाठी हे काम पण केलेलं आहे, राईट? मला माहिती आहे की खूप लोक कन्फ्युज होतात. नवीन काहीतरी शिकतोय, नव्याने करतोय, तर कन्फ्युजन येणारच आहे. सो तुम्ही घाबरू नका. कन्फ्युजन दूर करायला मैं हूं ना, राईट? सो टेन्शन घेऊ नका. ओके, सो इन्व्हेस्ट टॅब वरती क्लिक केलं त्याच्यानंतर एन-एफ-ओ, राईट? जो न्यू फंड ऑफर आहे, न्यू फंड ऑफर इथे क्लिक करायचं आहे, राईट? याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे जिओ ब्लॅक निफ्टी 50 फंड. ओके, सो त्यानंतर तुम्हाला जिओ ब्लॅक निफ्टी 50 फंड मध्ये क्लिक करून इन्व्हेस्ट वरती क्लिक करायचे. याच्या खाली बघा, इथे फंड आहे आणि इथे इन्व्हेस्ट म्हणून ऑप्शन आहे, राईट? सो त्या इन्व्हेस्ट वरती क्लिक करायचं आहे. देन इन्व्हेस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आहे, लमसम आणि एस-आय-पी. तुम्हाला एस-आय-पी करायची असेल तर एस-आय-पी वरती क्लिक करायचं आहे. सो क्लिक ऑन दॅट एस-आय-पी ऑप्शन. एस-आय-पी वरती क्लिक केलं. नेक्स्ट तुम्हाला एस-आय-पी ची अमाउंट टाकायची आहे. सपोज मी इथे 1,000 रुपये टाकली, तुम्हाला 500 रुपये करायचे असेल, मिनिमम इन्व्हेस्टमेंट इज 500 रुपीज. सो मिनिमम 500 रुपीज सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची फ्रिक्वेन्सी, इथे बघा डेट दिलेली आहे, तुम्हाला कधी चालू करायची आहे, राईट? सो ती डेट तुम्हाला द्यायची आहे. आता इथे जी डेट येणार आहे ती बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे आधी 26 तारीख होती, नंतर 28, 30. सो जे अवेलेबल आहे त्या अवेलेबल डेटला तुम्हाला इथे येतं. मंथली ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे कुठली डेट पाहिजे ती डेट सिलेक्ट करायची. 3, 4, 5, 6 व्हॉटएव्हर. जी डेट पाहिजे ती डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. बट या महिन्याची नाही. ओके, ती नेक्स्ट महिन्याची डेट सिलेक्ट होणार. ह्या डेट सिलेक्ट केल्यानंतर काय होतं, तुम्हाला एन-ए-व्ही कसा भेटतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो स्टेप बाय स्टेप जाऊया. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला
अलाउ करायचं आहे, मेसेजला अलाउ केलं किंवा मेसेज इथे टाकलं जरी तरीही चालेल, काही त्यामध्ये इश्यू येणार नाही. सो पुढे जाऊया. इथे आल्यानंतर तुम्हाला, तुम्ही जर ऑलरेडी मॅन्डेट केलं असेल तर तुमची बँक ऑलरेडी लिहून येईल. राईट. तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला नवीन मॅन्डेट करायचं आहे, तर नवीन मॅन्डेट सुद्धा तुम्ही करू शकता. 1,00,000 ऑलरेडी इन्व्हेस्ट केली असेल तर नवीन मॅन्डेट करा. नवीन मॅन्डेट वरती तुम्ही न्यू मॅन्डेट वरती क्लिक केलं तर तुम्हाला गुगल पे, फोन पे जी काही तुमची ऍप आहे, राईट, त्या ऍपचं तुम्हाला तिथे डिटेल्स येतील. त्या ऍपला क्लिक करायचं आणि त्याला मॅन्डेट देऊन टाकायचं. आता इथे आल्यानंतर 1,00,000 रुपये दिसतात तुम्हाला. तर काही काही लोकांना असं वाटतं की सर 1,00,000 रुपये कट होतील का? तर म्हणतो नाही, 1,00,000 रुपये बिलकुल कट होणार नाही. हे मॅन्डेट आहे. जसं आपण लेट्स से आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहे. आपल्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहे. बट आपण एटीएम मध्ये विड्रॉलची रिक्वेस्ट दिली सपोज 20,000, तर 20,000 रुपये निघणार आहे. तसंच इथे मॅन्डेट दिले तुम्ही 1,00,000चं. बट जर तुम्ही एसआयपी 10,000ची किंवा 1,000चीच केली तर 1,000च कट होणार. 1,000 रुपयाचीच एसआयपी होणार. बट मॅन्डेट आपल्याला तेवढं द्यायचं आहे. राईट. सो कन्फर्म डिटेल्स वरती इथे मी क्लिक करतोय आणि यस, सेट ऑटो पे. ऑटो पे सेट करायचं म्हणजे ऑटोमॅटिक एसआयपी आपल्या कट होत राहतील. येस, दॅट्स इट. हे केल्यानंतर तुमची एसआयपी डन. कॉंग्रॅच्युलेशन. इट्स अ 5 मिनिट्स प्रोसेस ऑनली. राईट. तुम्ही ज्यावेळेस कराल तर तुम्हाला 2 मिनिटातच होऊन जाईल. ओके. बट ज्यांना नाही जमत आहे त्यांना मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. याच्यानंतर काय? याच्यानंतर तुम्हाला परत त्या इन्व्हेस्ट ऑप्शन वरती यायचं आणि इथे माय पोर्टफोलिओ ऑप्शन आहे. ज्या काही तुम्ही एसआयपी कराल त्या माय पोर्टफोलिओ ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल. जर तुम्ही लमसम केली तर इथे वरती तुम्हाला एक सिम्बॉल आहे, जसं माझा VR आहे, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे माय एसआयपी डिटेल किंवा माय लमसम डिटेल, तिथे तुम्हाला माय ऑर्डर्स म्हणून येईल, तिथे तुम्हाला दिसेल. बट एसआयपी कितीची केली ती कॅन्सल करायची आहे का, हे माय पोर्टफोलिओवर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल. राईट. सो मी पुढे क्लिक करतोय. इथे तुम्ही आलात तर इथे बघा एसआयपीचं ऑप्शन आहे. तर माय पोर्टफोलिओवर क्लिक केलं, माय एसआयपीचं ऑप्शन आहे. माय एसआयपी वर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसेल की तुमची एसआयपी इथे रजिस्टर्ड झालेली आहे. आणि तुम्ही जर आता त्याला कॅन्सल करायचं तर कॅन्सलही करू शकता. बघा, जसं माझ्या 2 दिसतंय पण एक कॅन्सल केली मी त्यातली. तर तुम्ही कॅन्सल पण करू शकता. मॉडिफाय त्याला होणार नाही. कॅन्सल तुम्ही करू शकता होण्याच्या आधी. राईट. सो दिस इज हाऊ व्हेरी सिंपल स्टेप तुम्ही कशा प्रकारे करू शकता. आता अजून काही क्वेश्चन जे तुमच्या माइंडमध्ये आहे त्याचं पण मी तुम्हाला उत्तर देतोय. राईट. सो सर्वात आधी आता कोणाकोणाला हा क्वेश्चन आहे की सर यामध्ये 5 ते 12 ही डेट दिलेली आहे. 5 ते 12. ओके. 5 ते 12. राईट. 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट ही NFO ची डेट होती. राईट. तर कोणाकोणाला असं वाटतं की सर आमची एसआयपी तर 28 तारखेला आहे, 26 तारखेला आहे, 1 सप्टेंबरला आहे. मग आम्हाला कुठली डेट मिळेल? तर बघा, यामध्ये 2 ऑप्शन आहे. एक आहे लमसम आणि एक आहे एसआयपी. ओके. तर लमसम वाल्यांना 12 तारखेचाच एनएव्ही भेटेल. तो असेल 10.05, कारण की तुमचे काही चार्जेस कट होतील त्यामध्ये. तर तुमचे 1,000 रुपये असेल तर ₹5 डेबिट होऊन ते जमा होतील. राईट. तर एक्सपेन्स रेशो ऑलरेडी कट करतात ते. ओके. सो 10.5 भेटेल. बट तुमची जर एसआयपी असेल तर ती एसआयपी सपोज आता इथून 10.5 वरनं 10.10 गेला आणि 26 तारखेला तो 10.10 होता. तर तुमची एसआयपी ज्या दिवशी कट होईल त्या दिवशी जर एनएव्ही 10.05 असेल तर तो भेटेल. त्या दिवशी जर एनएव्ही 10.10 असेल, 10.30 असेल तर त्या डेटनुसार तुमची जी डेट असेल त्या डेटनुसार तुम्हाला तो एनएव्ही भेटेल त्या पर्टिक्युलर दिवसाचा. ओके. कळलं असेल तर एकदा चॅट बॉक्स मध्ये जाऊन यस टाईप करा आणि सुपर ऑसम टाईप करा. राईट. सो त्या दिवशी तुम्हाला ते अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट डेट म्हणजे काय, जसं आता 12 तारखेला लमसम आहे तर 12 तारखेची डेट येईल. तुम्हाला एसआयपी ची डेट तुमची 26 आहे तर 26 येईल. 3 सप्टेंबर आहे तर 3 सप्टेंबर येईल. राईट. सो दॅट विल बी युअर डेट. ग्रेट. पुढे जाऊया. NFO मध्ये गुंतवल्यानंतर युनिट्स कधी मिळतात? तर साधारणतः तुम्ही जर गुंतवलं आणि ज्या दिवशी तो NFO लॉन्च झाला तर त्याच दिवशी तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत युनिट्स भेटून जातात. लमसम अलॉटमेंट कधी होतं? त्याच दिवशी सेम 12 तारखेला अलॉटमेंट होतं. 13 तारखेला तुम्हाला तुमच्या अकाउंटला दिसते. एसआयपीच्या अलॉटमेंट मी ऑलरेडी सांगितलं. त्या पर्टिक्युलर डेटला जो एनएव्ही असेल त्या एनएव्हीला ते मिळतं. पण त्याचा फायदा काय आहे की तुम्ही इनिशियल पासून राहता. एखादी महिना जर इकडे तिकडे झाला तर फार मोठा चेंज होत नाही. नाही तुम्हाला असं वाटेल की सर मी तर आधीपासून अप्लाय केलेला आहे तर मला तोच भेटायला पाहिजे होता 10चा, असं नाही. त्या दिवशी जो असेल तोच भेटेल आणि त्यामध्ये जास्ती काही डिफरन्स येणार नाही. 19-20 एवढाच डिफरन्स असेल, बाकी काही नाही. युनिट्स मिळाल्यानंतर ते कुठे बघायचे? तर जिओ फायनान्सच्या ऍपला बघू शकता किंवा कॅम्स आणि के फिनटेकचं एक सॉफ्टवेअर, एक वेबसाईट आहे ज्याला आपण म्हणतो
काय म्हणतो आपण चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाका, मी विसरलोय. तोंडावरती नाव आहे बट मी विसरलोय. सेंट्रल राईट, सेंट्रल ऍप, एम एफ सेंट्रल ऍप राईट. सो एम एफ सेंट्रल ऍप वरती तुम्ही बघू शकता युनिटची किंमत एनएव्ही कशी कळेल. तर एनएव्ही तुम्हाला जसं मार्केट अपडाऊन होईल तसे अपडेट होते. संध्याकाळी 9 वाजता सगळे एनएव्ही अपडेट होतात. 9 वाजता सगळे अपडेट तुम्हाला दिसतात. 3:30 वाजता जो काही असतो, 3:30 वाजता मार्केट क्लोज होतं, बट एनएव्ही अपडेट 9 वाजता होतो तुम्हाला. एनएव्ही ची किंमत सांगितली ऑलरेडी. एनएफओ मध्ये लमसम केलंय तर एनएव्ही कसा लागतो. एनएफओ मध्ये लमसम केला तरी तुम्हाला 10.05 मी म्हटलं ना, 10.05 ने तुम्हाला भेटतो. एसआयपी मध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर अलॉटमेंट मिळते, बिलकुल मिळते. स्टेटमेंट ऑफ अकाउंट एसओएस कसं डाउनलोड करायचं, तर याचं स्टेटमेंट तुम्ही त्या पर्टिक्युलर एएमसीच्या साईटवरती जाऊन करू शकता, किंवा तुम्ही कॅम्पच्या साईटवरती जाऊन करू शकता, किंवा के फिनटेक, किंवा तुम्हाला जर एम एफ सेंट्रल ऍप राईट तिथनं सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला ईमेल पण येते राईट. त्याचा एवढा मोठा काही इश्यू नाहीये. जिओ फंडाचे एनएव्ही इतर ऍप्सवर कधी अपडेट होतात, तर बिलकुल 9 वाजता होतात, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो दिस इज ऑल क्वेश्चन जे तुम्हाला पडू शकतात. अँड आय होप की मी क्विकली सांगण्याचा प्रयत्न केला आणि मॅक्सिमम लोकांना कळलं असेल राईट. सो दिस वॉज अ व्हेरी सुपर फास्ट व्हिडिओ अँड आय होप यू गेट सम पॉइंट. मॅक्सिमम लोकांना व्हिडिओ शेअर करा. ज्यांना 500 रुपयाची एसआयपी करायची, 1000 2000 व्हॉट एव्हर, स्टार्ट करायला सांगा राईट. आणि लक्षात असू द्या, याच्यामध्ये माझं काही वैयक्तिक असं नाहीये की मला काही भेटणार आहे याच्यातनं, असं बिलकुल नाहीये. लोकांनी जागरूक व्हावं, स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्वतः करावी, स्वतः कॉन्फिडंट व्हावं, त्याच्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. अँड आय होप की तुम्ही सगळे मला त्यामध्ये साथ देणार आहात. सी यू ऑल, थँक्यू सो मच, बाय बाय, गुड नाईट, सी यू.